काम करते सगळे आपले मित्र लोक, त्यांच्यासाठी समोसे. आईची डिमांड होती की घेऊन ये म्हणे सगळ्यांसाठी समोसे. तर हिमांशू आणि ती येऊन राहिलेली आहे गडचिरोलीवरून, आणि मोठी ताईचं कॅन्सल झालं कारण की तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे म्हणून तिने कॅन्सल केलं. उद्या सकाळी येईल ती, म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचेल. वेटेज वाले लोक आलेले आहे. हेवा हिमांशू आला, सोनी आली, पण वियान नाही आला. पण गोष्टी निघते, गोष्टी होते, मग त्या गोष्टीमध्ये आपण एवढं रमून जातो, टाइम पण लक्षात नाही राहत. होतेच असं सगळ्यांसोबत. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आपलं ब्रश वगैरे झाला, बढिया फ्रेश वगैरे झालो. आता टाइम झालाय माझा जिमला जायचा. त्याच्या आधी रिदातला स्कूलमध्ये सोडून देणार आहो. आणि आज रिदातचा एक्झाम आहे, माहित नाही तो कसा देतो, का करते आता, गॉड नोज. लेट सी. आता त्याचं एक वडाचं रिव्हिजन चालू आहे, बघू आता काय होतं. तर गाईज रिदातला आणि जिम झाली आपली, घरी आलो, आंघोळ वगैरे केली, छान मस्तपैकी पूजा पण झाली. आता अमृताला ऑफिस सोडून देतो, मग भेटतो तुमच्याशी. So guys, आलो मी अमृताला सोडून. तर गाईज बढिया पैकी मस्त चेहऱ्याची मरम्मत करून आलो आणि आता जेवायला बसलो आहे. गाईज जेवण झालं आपलं आता मस्त पोटभर, आणि आता बसलो आहोत थोडं, कारण की मग एक 5-10 मिनिटांनी मला जावं लागेल रिदातला घ्यायला. आणि आता आपले हे जे जुने बोर्ड होते, म्हणजे नवीन होते हे, पण बाकी सगळे वेगळे, हा वेगळा दिसेल म्हणून आता एक, आणि ह्या हॉलमधला एक आपण चेंज करून टाकला आता, म्हणजे सगळे सारखे. आता फक्त जे आपलं स्टेअर्स पाचचा एरिया आहे ना, तिथले बोर्ड लागून राहिले, ते झाले की झाले. पण ट्यूबलाईटचे आहे. मी क्लिपा आणणं विसरून गेलो, बाकी सगळं आणले, क्लिपाच नाही आणतात. आता जातो विदातला घ्यायला जातो तेव्हाच क्लिपा पण घेऊन देतो, म्हणजे कसं आहे ते मग ते पण लागून जाईल. आज होऊन जाईल ना, आज महेंद्र भाऊ आज होऊन जाते म्हटलं. तर गाईज मग हे बाहेरचे चालू आहे आपलं काम बोर्डाचं. तो मी एक्स्ट्रा लावला आहे कारण की तिथं इलेक्ट्रिक गाडी आपली चार्जिंगसाठी पाहिजे, त्यासाठी लावला आहे. आता एक वरचा आहे बस, तो एक चेंज होऊन जाईल, झालं. बाकी फक्त मग ट्यूबलाईट राहते. गाईज रिदात आला आपल्या स्कूलमधून, आणि आता हात पाय धुवून राहिला. कुठं 15 आले दिसले असते ना रे. हा ते अच्छा, दोरी हालत आहे म्हणजे 15 आले का, असं आहे का? हा हो, आले गे. त्याची थुकण्याची स्टाईल पाहिली, किती खतरनाक आहे आमच्या ना. तर मित्रांनो, आज आपण आणलेलं आहे आपल्या घरी, काम करताय सगळे आपले मित्र लोक, त्यांच्यासाठी समोसे. आईची डिमांड होती की घेऊन ये म्हणे सगळ्यांसाठी समोसे, तर घेऊन आलो. आहे ना मिरच्या नाही या साईडले, पाहा ना. मग आता देऊन देऊ गाईस त्यांना. अरे मी काय म्हटलं, हे खाऊन घ्या पहिले, घ्या इथेच ठेवू, घेऊन घ्या. आता पूर्ण काम झालेलं आहे घरचं पूर्ण. आता बघा इथं आम्ही लावला ट्यूबलाईट, काय जबरदस्त रूम वाटून राहिली आता आईची, मस्त चमकून राहिली. म्हणजे आता ते असं मोबाईल मध्ये नाही समजणार, पण एक नंबर दिसून राहिली. आणि तुम्हाला अपडेट करून देऊ आता डायरेक्टली, आपल्याला वाजले आहे घरी 8:12, कारण की जे कोणाचा बर्थडे आहे त्याच्यासाठी आम्ही डेकोरेशनचं सामान वगैरे आणलंय, गिफ्ट वगैरे आणलंय, त्यासाठी लेट झालं. आणि माझ्या मित्राचा बारसा पण आहे, तर त्याच्या मुलीसाठी वगैरे थोडंसं काही घ्यायचं होतं ते, आणि त्याच्यामुळे लेट होऊन गेला. अमृताला घ्यायला गेलो होतो, तर तिकडूनच सगळं घेतलं. आणि आता येऊन राहिली आहे माझी ताई, वाली ताई येऊन राहिली आहे, सोनी. ऍक्च्युली तिचं नाव मंजुषा आहे, लावण्याची आई. तुम्ही लावण्याला बघितलंय, हिमांशूला बघितलंय. तर हिमांशू आणि ती येऊन राहिलेली आहे गडचिरोलीवरून, आणि मोठी ताईचं कॅन्सल झालं कारण की तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे म्हणून तिने कॅन्सल केलं. उद्या सकाळी येईल ती, म्हणजे 10 वाजेपर्यंत पोहोचेल. म्हणून मी कपडे घालूनच आहो, कारण की तिला घ्यायला जाणार आहे म्हणून म्हटलं पुन्हा कपडे घाला, म्हणून आता बसून आहो असंच कपडे घालून. वेटेज वाले लोक आलेले आहे. हेवा हिमांशू आला, सोनी आली, पण वियान नाही आला. वियान आता उद्या येणार आहे, ते तुम्हाला सांगितलं, कारण की मोठ्या ताईच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे म्हणून ते आज आली नाही. हिमांशू आला, हे बघा आज तर मजे मजे इसकी.
हे मजे मजे रिदात की मजे मजे. और थोड्या वेळ आधी माहितीये का, बिलकुल आम्ही याच्या आधी रिदात रडत होता असं आम्हाला माहित पडलं, पण आता चूप राहिला बघा हिमांशू आल्याबरोबर. क्या बात आहे, रिदात भी खुश, हिमांशू भी खुश. सर्वजण जेवायला बसत आहे आणि हे बाय आल्याबरोबर एक रसगुल्लेच खाऊन राहिली. रसगुल्ले वाली बाई रसगुल्ले खात आहे. तर माझी ताई काऊन आली त्याच्या मागे रिझन आहे, कारण की उद्या आहे रक्षाबंधन, त्याच्यासाठी आली आहे. मोठी आली नाही, ते तर तुम्हाला सांगितलं काऊन नाही आली. तर तेही उद्या येणार आहे, म्हणजे मजा खूप येणार आहे आमची उद्याला. तर तुम्हाला उद्याचा ब्लॉग खूप खूप आवडणार आहे. आई ब्लॉग चांगलाच आहे, पण तो तर आणखी मजेदार राहणार आहे. आणि आता बढिया रिदाची तर मजाच मजा आहे. मस्त टीव्ही पाहून राहिला, हा आला, आई जेवण करून राहिला आणि मी करतो. बसा 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 बसा. आईनं उठवलं, बसू दे म्हणते. देत आहे अमृता, पोळी देत आहे. आता दुसरी पोळी बनवत आहे. काऊन बनवत आहे? पुन्हा लाजली बायको. तर मित्रांनो, जेवण खावण झालं मस्त पैकी. मिठा एकदम बढिया रसगुल्ला पण खाल्ला आणि आईस्क्रीम पण खाल्ली. एवढं मस्त आज झालं बा. काऊन? हे आली म्हणून एवढं खायला भेटलाय. अरे हो ना गे ना, आता एवढी हे नको दाखवू आपलं गे. म्हणजे असं का करायला लागेल माहितीये का, महिन्यातून नाही का एक एक वेळा तरी एक एक बहिणीला घेऊन यायचं. म्हणजे मम्मी चिडली. मग गाईज आत्ता वाजले 11:15 आणि आतापर्यंत मी एडिटिंग पण चालू नाही केली. म्हणजे मला 12-1 वाजणार आहे आज एडिटिंग करायला. आता आज तर दिवस जाणारच ना, आणखी ताई आल्यामुळे आणि भाचा पण आहे. तर मग आपण त्यांच्यासोबतच बोलणं चालणं जे काही आहे, इतक्या दिवसानंतर आल्यानंतर चालतेच. गोष्टी निघते, इकडल्या तिकडल्या गोष्टी निघते, थोड्याशा चुगल्या पण होते. मग याच्या सगळ्या म्हणजे जोक्स पार्ट, पण गोष्टी निघते, गोष्टी होते. मग त्या गोष्टीमध्ये आपण एवढं रमून जातो, टाइम पण लक्षात नाही राहत. होतेच असं सगळ्यांसोबत. हिमांशू पण मस्त एन्जॉय करून घेत आहे. वायफाय आहे तर मस्त, त्याच्या इकडे वायफाय आहे म्हणा. आता बढिया मोबाईल पाहून घेऊन राहिला, पण मामासोबत एवढंही बोलत नाही तो, नुसता मोबाईल पाहून राहिला. असं आहे. आणि आजचा ब्लॉग पण हिमांशू एंड करणार आहे गाईज, तर बघून घ्याल तुम्ही. तर गाईज मी आपल्या रूम मध्ये येऊन गेलो एडिटिंग करायला. लॅपटॉप वगैरे आता जस्ट स्टार्ट केलेला आहे, कारण की मलाही माहिती आहे आज खूप उशीर होणार आहे एडिटिंगला. आणि वरतून उद्याच्या ब्लॉग साठी तर मी बहुत एक्सायटेड आहे. म्हणजे कसा बनेल, कसा बनवेल मला, म्हणजे आता जे होते ते तर आपण करतोच, पण बघू आता कसं होते. कारण की मोठी ताई यायची आहे. ब्लॉग दिशेनं तो खूप मजेदार राहील. आपण आहे, पण हा एवढा जेवढा नाही जेवढा उद्याचा राहील. कारण की आता सगळी फॅमिली वगैरे राहील, फक्त दादा वगैरे नाही राहणार आहे, कारण की त्याची ड्युटी वगैरे आहे, तर त्याचं येणं जमून नाही राहिलाय. पण जे काही आहे, इट विल बी अ व्हेरी फन ब्लॉग. तुम्ही पाहाल. आणि गाईज अगेन मी एक रिक्वेस्ट करतो की प्लीज 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 आमचे ब्लॉग पूर्ण बघा. जोपर्यंत कसं लिंक लागून राहते ब्लॉग मध्ये, जोपर्यंत तुम्ही पूर्ण ब्लॉग बघणार नाही ना, तर ते तुम्हाला नाही का तो पूर्ण ब्लॉगचं मतलब समजणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला त्याच्यात नाही का इन्व्हॉल्व करू शकणार नाही. तो म्हणून थोडंसं पेशन्स घेऊन तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण, तर तुम्हाला मजा येईल, नक्की मजा येईल. यांचं आता डिस्कशनच चालू आहे. अगं हे असं ग्रेनाइट कशाचे खप्पे म्हणताय तू? भिंतीमध्ये? पण वॉर्डरोब नाही करताय? करता येते त्याच्यात वॉर्डरोबच करायचं, भिंतीच्या अंदर म्हणताय तू? हो, तर ते तसे करायचे, पण आपण त्याच्यासाठी मायका वापरतो ना, तर मायका नाही वापरायचा. मायका किती महाग आहे. मग का वापरायचा? ग्रेनाइट वापरायचा. त्याच्यात चालली जाते ना ग्रेनाइट. झाला ते केला, आणि मग त्याच्यावरून मायकाचा हे करायचं, असं सरकवायचा. बढिया होते ते. कुठं पाहिलं आहे का तू तसं? हो, ऑनलाईन पाह ना, चांगलं वाटते दिसत. पाहा लागेल है ना तिथं, पाहून घेऊ आपण. कुणाला तसंच केलंय का? मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. लाईक पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.